वेलकम टू पायल्स अमेझिंग व्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्या हिवाळ्यात मटर खूप स्वस्त झालेले आहेत आणि इथं मम्मीनी 3 किलो मटर आणलेले आहेत। आता ते फ्रोझन कसे करायचे ते आपण बघूया। आज मम्मीनी भरपूर प्रमाणात मटर आणलेले आहेत ना। मटर स्वस्त पण होते आणि वर्षभरासाठी स्टोर पण करायचे होते। आज आपण कुठलीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभरासाठी मटार कसे साठवून ठेवायचे ते पाहणार आहोत। त्याचा रंग, चव, टेक्स्चर काहीही बदलायला नको आणि त्यावर बर्फही जमायला नको, याकरता काय काळजी घ्यावी, हे मटार कसे साठवायचे, हे अजिबात न उकळता साध्या सोप्या पद्धतीने आपण हे मटारचे दाणे कसे ठेवायचे हे पाहणार आहोत। सध्या मटार खूप स्वस्त मिळत आहे, तर आपण भरपूर असे कोवळे मटारचे दाणे आणि परिपक्व झालेले दाणे निवडतानाच वेगवेगळे करून घ्यायचे, म्हणजे नंतर आपल्याला त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही। मी इथे छान असे मोठे मोठे मटारचे दाणे वेगळे करून घेतलेले आहे आणि कोवळे दाणे वेगळे करून घेतलेले आहे। हे मटार आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचे आहे। त्यांना मी आपल्या घरात ज्या पिशव्या असतात ना, त्या पिशव्यांमध्ये भरून ठेवत आहे। जर तुमच्याकडे झिपलॉक पिशव्या असल्या तर त्यात भरून ठेवू शकता। मी इथे तसेच केलेले आहे। आणि तुम्ही म्हणाल, या कोवळ्या दाण्यांचं काय करावे? तर या कोवळ्या दाण्यांची तुम्ही सुकी भाजी, पराठा, नगट्स किंवा इतर काहीही भाज्यांमध्ये वापरून त्यांना संपवून टाकायचे आणि आपण जे मोठे दाणे वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत ते मटार दाणे तुम्ही डीप फ्रीजरमध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता। त्याला कुठल्याही प्रकारचा वास, दुर्गंध काहीही येत नाही। मी असेच मटारचे दाणे ठेवते, फक्त ठेवताना वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवू शकता। मम्मी, मोठे वाटाणे फ्रोझन करणार आहे, मग या वाटाण्यांच्या पिल्लांचं काय करणार आहे? ह्याचे मला नगट्स बनवून दे ना। अशा प्रकारे मम्मीने मोठे वाटाणे फ्रोझन केलेले आहेत आणि छोट्या वाटाणे म्हणजे वाटाण्यांची पिल्लं त्याचा नवनवीन नाश्ता मला बनवून देणार आहे। मम्मी दरवर्षी असेच वाटाणे फ्रोझन करून ठेवते दरवर्षी। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्हालाही आवडेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।